बघूया आजचा हवामान अंदाज। कोकण व विदर्भात जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी वातावरणीय प्रणालीच्या प्रमाणात अपेक्षित अतिजोरदार पाऊस अलीकडे तिथे जाणवत नाही। विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवत आहे। येत्या 5 दिवसात ह्या ठिकाणी अतिजोरदार पावसाची अपेक्षा आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया ह्या जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता जाणवते। कोकणातून सह्याद्रीवर चढलेला मान्सूनची घाटमाथ्यावर सक्रियता वाढली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात आवक वाढून जलसाठवण टक्केवारीच्या मापनास सुरुवातही होऊ शकते। महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस कधी होणार? विभागावर प्रणाल्यातून चांगल्या पावसाची अपेक्षा असताना महाराष्ट्रात सध्या व्यापक जोरदार पाऊस न होता भाग बदलतच मध्यम पाऊस 27 जूनपासून होत आहे। काही जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे। उतार आलेल्या पिकाबाबत जिरायत शेतकऱ्यांच्या चिंतेचे वातावरण जाणवत आहे। महाराष्ट्रात 5 दिवसातील विभागावर पावसाची तीव्रता अधिक असू शकते। गेल्या 10 दिवसापासून हलकेसा का होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात व पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात अजूनही कायम आहे। परंतु रविवार दिनांक 7 जुलैपासून ह्या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणाल्यातून येथे मध्यम पावसाची शक्यता ही टिकूनच आहे। पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव व नांदचड तालुक्यात उद्या शुक्रवार दिनांक 5 जुलैपासून पुढील 5 दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे। मराठवाड्यात उद्यापासून 10 जुलैपर्यंतच्या 5 दिवसात मात्र जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव व लातूर या जिल्ह्यात मध्यम तर छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यात किरकोळच पावसाची शक्यता जाणवते। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।